बहिणींच्या नोंदणी करण्याचं कामही वेगाने सुरू आहे। पुढल्या महिन्यात त्यांना 3 महिन्यांचे जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर या 3 महिन्यांचे पैसे आपल्या खात्यामध्ये जमा करण्याचं काम आपले सरकार करेल, हा विश्वास आपण ठेवा। आणि म्हणून ही योजना फक्त मत मागण्यासाठी नाहीये, माझ्या बहिणींची पत वाढवण्यासाठी आहे, म्हणून मान वाढवण्यासाठी आहे। आणि खऱ्या अर्थाने बहिणींची माया काय असते ते आपण या ठिकाणी अनुभवतोय। आणि म्हणूनच ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, ही योजना यशस्वी होती आहे, पुढे जाते आहे, ही लोकप्रिय होती आहे। यामुळे विरोधकांच्या पोटात दुखू लागले। ही दुसरे हप्ते जेव्हा आपल्या खात्यात जातील तेव्हा हे विरोधक गडबडा जमिनीवर लोळू लागतील आणि ही योजना रद्द करण्यासाठी जे काही प्रयत्न त्यांनी चालवले, हे प्रयत्न हे सरकार आणि तुम्ही हाणून पाडूया, कारण ही योजना कायमस्वरूपी चालू राहणारी आहे। ही योजना कायमस्वरूपी चालू राहणारी आहे। नमस्कार। तर तुम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भाषणामध्ये काल झालेल्या भाषणामध्ये लाडकी बहीण योजनेविषयी काय माहिती दिली ती संपूर्ण बघितली असणार आहे। तर आपण ज्या महिलांनी 1 ऑगस्ट नंतर फॉर्म भरलेले आहेत, तर त्यांचे पैसे कधी येणार आहेत, त्याची तारीख आलेली आहे, त्याचीच अपडेट आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। चला तर बघूया। तर बघा, स्वतः एकनाथ शिंदे म्हणतात, महाराष्ट्र बंद करण्याची तोंड ही गर्दी पाहून बंद होतील। अत्यंत कमी वेळेत आम्ही 1,40,00,000पेक्षा जास्त महिलांची नोंदणी लाडकी बहीण योजनेसाठी झाली। यापैकी 1,07,00,000 महिलांच्या खात्यात 2 महिन्याचे प्रत्येकी 3,000 रुपये जमा झालेले आहेत। महिला आणि बाल कल्याण विभागाअंतर्गत सुरू असलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या यवतमाळ इथं आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते। त्यावेळी त्यांनी महाविकास आघाडीवर आपला निशाणा साधला। तर आता बघा, दुसऱ्या टप्प्यात लाभ कधी मिळणार आहे। तर आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत ज्या महिलांनी 1 ऑगस्टपासून जे अर्ज आले आहेत, त्याचा निधी 31 ऑगस्टपासून वितरित होणार असल्याची माहिती महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिलेली आहे।